बाई इकडं आणलं होतं माझ्या नाताली. केवढं साधारण नातू आहे बाई मायवाला. माय पोरावानी दिसते हो बाप्पा. ए बाबू आजी जोडी येणार रे बाबू. बाबू दुसरा जतनेत दिसते बाई वाला पोरग. जतनेवानीच आहे हो बाप्पा. माझ्या तीन लहानपणी असाच दिते हो बाप्पा. जतीनवानी दिसते का हो जी कौसुबाई तुमचा नातू? मला तर ज्योतिवानी वाटून राहिला जी मी पाहिलं तर. ज्योतिवानी साहेब बिचारे ज्योतिवानी साहेब त्याला असं वाटते त्याचा नातू जावयावानी साहेब. खरं ज्योतिवानी आहे व गोरा गिरा ज्योतिवानी साहेब तसा. फक्त म्हणजे चेहरा नाही का जावयावानी दिसते. नाही तर कानी कलर गिलर ना ज्योतीचाच आहे. बाकी चेहरा नाही का जवयावानी दिसते मात्र जवयावानीच आहे. चेहरा गिरा कलर नाही का ज्योतीचा आहे गोरा गोरा. लावलं रे बाई ना. इच्यावानी आहे ना तिच्यावानी आहे जवयावानी आहे. अभिलेख कोणावानी असू दे ना. त्या पोरीवानी असो का त्या जवयावानी असो माय बापा कोणा नाही कोणावर जाणारच आहे ना. काय बांगड कथा लावली रे बाई ना. माय निर्मला बाई तू की नाही लावत का त्या नाताले टिकावं. तू की करणं त्याची आरती गिरती करणं लावणं टीका. त्यानंच लावलं माय अंता पहिले. मग लावलं सर्वांनाच लावलं. मी म्हणलं सर्वच जण लावा. मी लावतो म्हटलं माया मागून माया नातू आले. मग लावलं ना. बबिता नाही लावलं काही नाही लावलं सर्वांनाच लावला टीका. त्याले लावला. कोणीच नाही राहिलं फक्त तूच राहिली. ये ना लावणं अंता लावणं. नाही जी कौसुबाई मी नाही लावत. मी लावत नाही. आता साली ना जी ट्रेन मधून जी आता साली इकडं गर्दी दिसली माय ते शीतलने विचारलं काय झालं तर म्हणे कौसू काकूचा नातू आला म्हणे. तर मग आली बाई इकडं. या आले मी हातपाय धुतले तशीच आली इकडं. आता नाही लावायची. ट्रेन मध्ये कसे कसे लोक राहते येईन ना उद्या गिद्या अजून पाहिले. दूरनच पाहिलं तुमच्या नातवाले. मोठं साजरा आहे बाई लेकरू हे. लाव टीका काय होते. आली तर आली एवढं काय लाव. आमचं साधं बस काम आहे एवढं काही नाही आहे. लाव ना. नाही जी कौसू बाई राहू दे ना. राहू द्या लहानशा लेकरावर हे होते बरं. नजर फजर बरोबर आहे आणता ती वाला. तेवढ्या दुरून आली ते नागपूरवरून उद्या गिद्या पाहिजे जाऊ दे. लहान लेकर आले लवकर हे होते. राहू दे आणता राहू दे. तुम्हाला समजत नाही का जी कौसू बाई लहानशा लेकराचं हायस किती दिवसाचं ते. 15 दिवसाचं नाही ते पोरग. आजी निर्मला बाई काही नाही होत. जेवढं साधं राहिलं ना तेवढं चांगलं राहते. आणि जेवढं हात बोटाचं करा तुम्ही तेवढं त्या लेकराच्या माग हे लागते. मग इळा पिटा असं नका हे करत जाऊ. काही नाही होत. एवढं काय विचार करा लागते तर करा बापा तुमच्या मातानं करा. येऊ बाई अंता ये लाव बाई येऊ बाई अंता. सासूले काही समजते का नाही समजत. काऊन अशा करून राहिले. आई सांगून नाही राहिली तरी समजून नाही राहिलं. माझ्या सासूले काय एवढं घेऊन बसल्या. टिकला लावायचं लावला सर्व्यानं. आता मीच एकटी राहिली बा. सर्व्यानं लावला पोरी बारीनं. माझ्या एकटीनंच काय आवडून राहिलं. आता नाव ठेवणारच ना तिचं वाला तुम्ही. इथं ठेवता का तिकडं ठेवता तर बापा. तवा लावी एवढं काय लावू द्याजी कौसुबाई. बाई कौसुबाईचं ते वाला काही झालं का. काऊन अशा काट्यानं बोलून राहिल्या दोघी जणी तुम्ही अशा. काही नाही व माझ्या घरी आणून तुझ्या घरी आणून चालू होतं आमचं. मी तर काही मनात ठेवलंय नाही बाई. विसरूनच गेली. पण त्याला असं वाटते का मी त्याच्या पोराले भडकवलं खरं. आपले हे जतीन जवाईले मग असं वाटून राहिलं तर मी काय रे भडकू बाई. एक शब्द म्हटला त्याले ना त्या माझ्या घरी आल्या होत्या. तुम्ही असं सांगितलं म्हणे माझ्या पोराले. मी म्हटलं बापा मी माझ्या जवाई होय तुमचं पोरग होय तर माय पोरगी आहे म्हटलं तुमच्या पोराजवळ. आता दोघांचाही संसार चालू आहे. माय बोलणं काही हक्क नाही का म्हटलं काही बोलायचं. बोलू शकत नाही का म्हटलं. आता तुमच्या मतानं होऊन राहिलं ना म्हटलं. आणून राहिले तुमच्या घरी ठेवा म्हटलं. आता किती दिवस ठेवतात असं चालू होतं. बाकी काही नाही. त्याला आला राय. आता पाहू दे ना माय किती दिवस ठेवते तर किती दिवस करते सोन्याचं. तर आता मग किती माहीतच पडते ना. अरे वा हे काही भांडणाचं कारण. मी नाही भांडली बापा त्यानंच सुरुवात केली. मी काय भांडली व निर्मला बाई आपली हे नाही दिसत व रोशनीची माय नाही दिसत. कुठं गेले हो बापा बाया. फक्त शकुनी बाई दिसते बाई आणि बबिता दिसते. बाकीच्या बाया कुठे गेल्या. गंगाई नाही. कुठे गेले हो बापा. हे आपली अंजनी बाई कुठे गेले हो. वावरात गेले हो बाया. आता लागते कधी नाही लागत. लागते कधी नाही लागत बाई. म्हणून जाते माहित्या. सकाळीच आली होती चंदा.
घरी. बाई म्हणे मी राहत नाही हो म्हणे निर्मलाबाई, इकडून तिकडून लागलो हो म्हणे 2-3 दिवसाचं. जातो माय म्हणे मी म्हणे नंतर येईन म्हणे संध्याकाळी भेटाले तिले ज्योतीच्या पोराले म्हणे अशी म्हणे. मी म्हटलं जाय बाई म्हटलं, बाय लागते तर जाते ना व, कोण राहील माय आपल्या नातवासाठी घरी. हो बाई ते बी बरोबर आहे म्हणा, बरोबर आहे. अहो पण रोशनीला काय झालं बाई? आली व रोशनी तर येते, आली होती ना रोशनी, टिका लावला आणि चालली गेली रोशनी. पोरगी नाही राहत ना, ती पोट्टी मोठी बंद झाली बाई दिवसांदिवस. झोपीली आली होती, झोपीली आले. रायच नाही रांगोळीच्या इकडून लावे तिकडून लावे अशी हे का करायला पाहिजे, उड्या घ्यायला पाहिजे हातातून, अशी उडीच खायला पाहिजे. मग त्या लेकराले चापट मारे यावले आपल्या ज्योतीच्या पोराली, तिले काय समजते मग? जातो म्हणे आई आली गेली घेऊन, झोपी घालतो म्हणे. झोपीली आलती ते पोट्टी चिरडी आलती झोपीली. माय बाई हो का हो? वाटा ना पेडे सर्वेले मा नातवाची आईची वाटन पेडे बाबू वाटणारे ज्योती. पेडे गिडे दे ना सर्वेले. आता बाया तर नाही, बायले देतो संध्याकाळी नेऊन, संध्याकाळीच राहीन सर्वेच्या सर्व्या घरी. आता जेवढे आहे तेवढे त्याला देऊन दे. हो सुना, मी आणलेले आहे 2-3 डबे आहे पेढे. माझ्या मित्राला तिकडे दिले, कामावर वाटली मी ना. घरी आहे 2 डबे, संध्याकाळी आहेत वाटून देऊ. आता हे घेवा शितले, वाट बरं बाकीच्या बायले जेवढे आहे तेवढे. हे घे शितले, घे बघा वाट बरं. वाटू का दादा? दे वाटतो. चल ज्योती अंदर त्याला घेऊन चल बरं. बसू तिकडं, थकली असून तू बी आटत बसू चल. हो नाही तर काय, जाय बाई जाय अंदर, ते आले रूम मध्ये जाय, बस त्याला थोडीशी आराम गिराम कर. आणि तुला राहूशी वाटलं तर राय बाई इथं, मी करतो. आणि नाही तर मग त्या मातान बापा त्या मायच्या इकडे जाय, कुठे जाय मला काही फरक नाही पडत बाई. माय ना तू मी तिथं येत जाईन भेटाले. तसं काही नाही. काय म्हणता आता काय, आता कोण इकडे बोलून राहिलं बबिता तूच सांग. आता म्हणते जाय बाई म्हणते अंदर बस म्हणते, तुला जिथं जायचं तिथं जाय म्हणते. म्हणजे याचा अर्थ काय होय? माझ्या घरी आणायची मी जितपणा केली बा, आणलं. आता त्या पोरीला तू घेऊन जाय आणि करत बस, असं होय तिचं म्हणणं. या कौसुबाईचं कमी शक्ती आहे, बारकीच बारकी आहे पण बोलत नाही म्हणते. आणि बोलून नाही घेते. बाई आपलं लेकरू आहे, आपल्याला करावंच लागन वा बाई. तू आता ज्योती दुसऱ्या गावली असती तर तुला आणास लागलं असतं, करावंच लागलं असतं. काय एवढले गोष्टीले हे करतो तू? आपली पोरगी आपल्याला नेहमीच आहे तिचं. आणि तू सांग बरं, त्या तू माय होय तर तुझ्यापेक्षा जास्त ते सासू करणार आहे का चांगलं? आता तुझ्या पोरीचं तूच काळजीपूर्वक करशील का रे? सासू काय करते काय एवढं? ओबड जबड नावाले फक्त करतो बाई असं राहते व. माय कसं काळजीपूर्वक करते, मग असं आहे. त्याच्यात मागं लागायला परवडन का बाई तुले? म्हणूनच ना विचारे, मागं लागायला परवडत नाही तेच तर ना. मग मायपोरीचं मी तर करणारच आहे, मी काय सोडणार थोडी आहे. माय पोरगी पोटचा गोया होय तो करीन, नाही तर काय तिला त्रास थोडी होऊ देणार आहे. पण यायचं वाला अलगच चालू आहे कालपासून, फुगल्यासारखं माझ्यासोबत. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. जेव्हा येईन ज्योती तेव्हा करजो, जाऊ दे. माहीतच पडन जेव्हा किंवा पाठवते का नाही पाठवत. ते राणी कुठे आहे? तिच्याच रूम मध्ये आहे का? ते थोडीशी बाहेर तर निघत जाय म्हणा. नुसती रूम मध्ये काय आहे बापा? किती काही बोललं तरी राज नाही व तिले. थोडीशी लाज राहिली. आणि काल काय झालं? काऊन एवढा रागारागात तो चालला गेला बाहेर? मी तिकडून येऊन राहिली होती तर मला दिसला तो बाहेर बडबड करताना. काय झालं? ते कानातलं करे बापा. म्हटलं की हरवलं का तिचं? कानातली तर घालतही नाही होती सोन्याची, विकृती तर घालते तिची कानातली तर माझ्याशीच तेवढं आहे. काही नाही ग आई, ठीक आणि त्याची म्हण तयारी कर म्हणून मला सांगायला लावलं. मी गेलती सांगाले तर त्यानं हो केलं आणि तयारी केली नाही ना काही नाही. आणि दादा तिकडं बाहेर वाट पाहून राहिला. आणि मग दादा अंधार आला पाहिलं तर वहिनी गाऊनवरच तयार नाही केली काही नाही, मावरच टाकून राहिली गोष्ट सगळीच्या सगळी. म्हणते मला सांगितलंच नाही म्हणते संध्याताईनं म्हणते. मग मी गेली, मी म्हटलं काय की तुमच्या जवळ 2 वेळा आली नाही का मी? मग चुपचापच बसली, चुपचाप बसाली. त्यानं तर बायकोकडूनच भाग घेतला असं सगळ्यानं. मग तुलाच बोलला असं तो, नाही बोलला होता का तुला? नाही दादा मला काही बोला, माई काही गलतीच नाही ना, मला काही बोलणार आहे. मला सांगायला लावलं, मी सांगितलं. ते कानात घालून होती, मी काय करू मग? हो का? नाही मला असं वाटलं का तुलेच बोलला का काय का? तसा आहे बायकोच्या जास्तच कडावर पडते ना तो. चल बाई संध्याकाळी त्या जवळ फोन तरी करा लागन. उद्या आता आज तर रविवार आहे, आज जाणार होतो आम्ही. तर त्या पोराच्या बहिणीला पाहुणे येऊन राहिले म्हणते पाहिले, त्यानं कॅन्सल केलं. फोन आला सकाळीच म्हणे बहिणीले पाहुणे येऊन राहिले म्हणे त्या पोराच्या. तर नाही म्हणलं तर मग आपण काही गेलोच नाही. आता उद्या जावं लागेल ना, उद्याचा दिवस ठरवला तर. आता कसं जाईन, दादाले तर सुट्ट्या नाही. आणि दादांना तर सुट्ट्या पहिलेच लई घेतल्यावर. दादा तर म्हणते मी आता एकही सुट्टी पाडत नाही म्हणते. मग दादा येणार नाही का?
नाही माय सागर म्हणे जवायला फोन करतो म्हणे, तू बी दोघं जा म्हणे. आणि जवाई आणि ते सूरज म्हणते नाही का त्या पोराचा मामभाऊ, तो येणार आहे ना, मामा येईन त्याचा. जाऊ बाई 4-5 जण पाहतो लागणच आता. त्या पोराच्या बहिणीले पाहुणे पाहिले आले म्हणते, तर मग त्याचंही बरोबर आहे का नाही. ते पोरगी आहे लग्नाची, तर मग लग्नाची नाही आहे, पहिले लग्न झालेलं आहे तिचं. हो माहित आहे ना, मला सांगितलं त्या दिवशी बाईनं त्या. मग शेताच्या गावच्या 2 बाया नाही का, निर्मला बाईन ते कोण होती एक बाई अजून आल्या होत्या ना, सांगितलं ना मला. असंच झालं म्हणे त्याचं, त्याच्याच मताने केलं ना, मग चांगला नाही निघाला म्हणे. आता दुसरं करून देणार आहे खरं ना. जाऊ दे, जुडनच जुडन. शेताताईचा फोन आला होता का सकाळी? वाजत होता ते आला फोन. काय माहित का बाप्पा, मला नाही माहित. माझ्या मोबाईलकडे लक्षच नाही. त्याच्यावर आलता का फोन? नाही माझ्या याच्यावर नाही आला, तू याच्यावर आलता तिचा फोन. तर मला वाटलं तुझ्यासोबत बोलायचं आहे कर, म्हणून मी उचललं नाही. तुला आवाजही दिलता तरी 2-3 वेळा. वहिनीला सांगायला लावलं ना, मला सांगितलंच नाही व राणीनं. बाहेरच होती आनंद झाडत मी. नाही पण इथल्यात लस करून राहिल्या ठेवाल्या. लस करून राहिल्या त्याला असं वाटते का मिस प्रेग्नेंट आहे का काय का. साऱ्या दुनियातून एकच बाई अशा सारख्याच करते. वहिनीला का नाही दादान जास्तच लाडावून ठेवलं आई. पाहिजे मी गेली ना, लग्न झालं गेलं माहित. पाहिजे तू बरोबर राहायचं, नाही तर तू याच हे करत बनवून तुला हातची बावली, हे करा ते करा, हातातच मागून सर्व गोष्टी करून ठेवून तुला बावलं हातातलं. दादा तर बरं आहे, तिच्याकडून भाग घेते. मी काय ऐकतो बघ तिले, माया घर माया सर्व. जास्त नखरे करीन तर काढून देईन मी तिला घराच्या बाहेर. जाय म्हणे तिकडं. झाले मी ऐकतो तिचं काय लिहितं ते पोट्टेले हे करीन मी, आला वेडतो. नाही तेवढ्या मार्गी नाही करायचं, पण त्या कानी नाटकं करते त्या. काम नाही करा लागलं पाहिजे म्हणून तसंच करण बरं सामोरे बी. आता शेतातही गेली आणि मी जाईन काही दिवसांनी, माझं लग्न होईन तर. आणि तुले मग तसंच करून ठेवाले. नाटकं करत जात जाईन, झोपून राहत जाईन, नाटकं करत जाईन, झोपून जात जाय. त्या नाटकाले कोण गिनते हो बाई व. आम्ही बी सविता होई म्हणलं म्हणाले. आता तुम्ही दोघी आहे म्हणून चुपचाप आहो बाई मी. जाऊ दे बा. आता ते पोटोशी आहे म्हणून काही बोलता नाही येत आपल्याला. जाऊ द्या करतो. नंतर थोडी नाही करणार आहे. माय काय होते पोरग होते पोरगी होते काय होते त्याले तर सागऱ्याले घेत जाईन नाताले बसून जात जाईन बाहेर नेऊन. लेकराले 5 जाईन करत बसतो. अशीच करणार आहे मी आता. करणार आहे असं थोडी नाही तिच्याच भरशावर पाहावा म्हणून. नाही पण तिचे नाटक जास्तच वाढले. पण असं नाही ननद बसली आहे बा, सासू बसली आहे, थोडस जाऊन बसा का काही. एकदम एखाद्या याच्यावानी भरली घमंडात घे. घमंडात राहिले तरी तर काहीच नाही वाटते बापाच्या घरी. एवढं मी तर पाहिलं नाही बापा घर तिचं. शेताताईनं पाहिलं वाटते ना. शेताताई सांगे ना असंच आहे म्हणे, पडकं पुडकं घर त्याचं. ते कसंही घर असो आपल्याला काही करा नाही लागत त्याच्या घरचं. पण चांगलं तर वागायला पाहिजे ना. चांगलं वागायला राहिले सर्व काही बरोबर भेटलं त्याला त्याच्या नशिबानं. ते बी दुसरं लग्न त्याचं. किती चांगलं भेटलं. इथं लोकायले पहिलेच चांगलं नाही भेटत आणि यायले तर दुसरंही चांगलं भेटलं. नवराही एवढा चांगला आहे. आता दादा किती चांगला आहे, स्वभावले आहे, शिकला आहे, सवरला आहे, सुशिक्षित आहे. तरी असं वागणं त्याचं वालं. या पोट्ट्यानं लय डोक्यावर बसून ठेवलं बाई. तिले पहिली सुरुवातीला आली होती ना तशी नाही करत होती ते. यानं लय डोक्यावर बसून ठेवलं बायकोले. म्हणूनच म्हणतो तिच्या पुढं नको कर्ज काम. तिले तशी सवय पडन बरं वहिनीले. हातच लावणार नाही. लेकरूले घेऊन लेकरू आहे करत जाय. नाही हो बाई असं कसं होऊ देईन मी. लेकरू आहे बाई. आम्ही लेकरं सांभाळले. तिघं लेकरं सांभाळ घरचे काम केले म्हटलं. मग सासू सासरे जाय वावरात. मग मी तुम्हाला तिघाले सांभाळो बाई. आणि तुम्हाला सांभाळ सर्व अख्खं घर सांभाळलं. आणि त्याच्यात देर माई ननद किती जण होते. सारा परिवारच होता म्हटलं. सारं घुमत राहिला की दिवसभर त्याच्या भोवताल आणि म्हणता ये नाही एकही शब्द. अख्खा परिवार सांभाळलं म्हटलं बाई मीनं. आणि इले कोण आहे इन सासू सासरे नवरा. एवढंच नाही होत बाई आजकालच्या पोरीचं. कशा पोरी आहे तर बाप्पा. कुठे गेलं का बाई रुद्र झाले नुसतं हिंडतच राहते व. आता ते ज्योती आली तर पेढे खाली गेलं का काय तर काय माहित का. हे शिकली म्हणे मी आणून देतो वहिनी आणि तिकडे गेली. कोणाच्या घरी गेली कोणाच्या घरी नाही तर डब्बा दिसला बाई तिच्या हातात. चला मी जातो आई यांना जोरात ओरडन बरं. पहिलेच आईले पाहिलं का मला बेवस लागते. आईचा चेहरा पाहिला का अशाच पाहिजे तेड्या नजरेनं. नाही पाहिजे तर त्याच्या मतानं ऐकायला परवडन का बाई शेता. मग त्याच्या मतानं ऐकलं तर घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल बाई आपल्याला. मग निघाले. तुम्हाला बेव नाही लागत ना ताई. आता तुमच्या लग्नाला लय वर्ष झाले त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे आईची सवय कशी आहे. तर तुम्ही भेटही नाही. तुम्ही बोलता पण माझ्याकडून नाही होत ना बोलणं एवढं. आईले मला व्यवस्थ लागते बा आईचा काही म्हणा तुम्ही. असं नाही हो बाई शेता. तू सांग बेकार काम केलं आपण तर भिऊ. चांगल्या कामाले बिनफालतू कामाले कोण देणार आहे तू सांग बरं. आता तुला नाही माहित आपल्या घरची बुडी कशी आहे तर लयच बारीक आहे आपल्या घरची बुडी. साऱ्या बाया म्हणे मी लग्न होऊन आधी का नाही तर साऱ्या बाया म्हणे त्या सासू सारखे सासू नाही बाई म्हणे. मग कसे काढले असं दिवसा नाही म्हणे माहित. एक लेकरू झालं ना तर असं वाटे काही सोडून द्या. तो माणूस काही कमी नाही हो रगेल. मग ते आला हो भासरा
आपला रुद्राचा पप्पा, पण काढली बाई दिवस. काय करतो मग? बोलली नाही तर हे लोक नाही का अंगावर चढते बाई. मग बोलतो ना तर हे थोडेसे काही नाही काही घाबरते तरी भेटे तरी बिचारी मध्ये. नाही तर बुडीला आपण बोललो नाही ना तर बुडी एका शब्दाचा 10 शब्द लावते बुडी. एवढं बोलू नाही बी कुठं सुधारणी म्हटलं बुडी. आई येऊन राहिली तिकडून. आई येऊन राहिली. ते पा आई येऊन राहिली ती. या काय उभे आहे हो इथं दोघीच्या दोघी. खांब्यासारख्या खिदीर झालं काय यायचं पालारा चालू इथं आता. काहून तुम्हाला घर कमी पडलं का दोघीच्या दोघीले. घराच्या बाहेर उभे आहे. काय झालं हो बाबा घराच्या बाहेर उभे आहे. तिकडं घरात जागा कमी पडली का बसाले तुम्हाला. फरची पुसली म्हणून दोघीच्या दोघी बाहेर उभे आहे. वाजू द्या लागत ना त्या फरचीले उभे राहित. आई आई बाई आता इथं मला तर असं येऊन राहिलं आता इथं. बाप्पा फरची पुसली तर मग काय घराच्या बाहेर फिरतं काय मग. एक काम कर ना दरवाजे लावून दे. फरची पुसली तर कोणी पाहिले की तिकीट लागन त्या घराले. तिकीट काय लावलं बच्चनचं घर आहे. तिकीट लावली का लगेच लोक पाहिले ला सांगू राहिले तिकीट लावाले. लस कोसोडाय बाई बुडी. पैसे त्या मी त्या रुद्राला घेऊन येतो रे बा. कुठं फिरून राहिलं कुठं नाही तर आपली फरची पुसली आहे का नाही वाहिली असं. जाय घरात. काही फरची तर पुसलीच नाही ती आपण. माहित आहे मध्ये तसंच बोला लागते याच्यासोबत उलट टिलट. जाय तू फरची मरची राहू दे. ह्या झोपल्या म्हणजे मी चुपचाप मध्ये पुसून घेतो मग बंदवर. हे झोपणारच आहे आता यावाले आई. जाय तू बी आराम करतो या रूम मध्ये. मी ह्या झोपल्या म्हणजे त्याने फरफर ओढून घेतो फरची. हो मला असं जेवून राहिलं ताई तू. काय करतो माय शेता आता माझ्या जीवनाचा सासा झाला. मग असंच करावं लागते तेव्हा कुठे चलते माय. जाऊ दे जाय तू झोप.